तर मॅचला होईल सुरुवात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या दिवसासाठी मी समालोचनासाठी होतोय. आजचा दिवस अंतिम आहे आणि फायनल कोणाच्या नावावरती जाणार. कालचे 2 दिवस झाले आपण बघतोय उंबारली संघ आला कालच्या दिवसामध्ये, संदप संघ आजच्या दिवसामध्ये. चला मॅचला करायची सुरुवात. 5 षटकांची ही मॅच. एका बाजूला टीम अगासन 40+ आणि दुसऱ्या बाजूला टीम शिरडोन 40+. आणि आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये चांदीचं नाणं सुरेशजी सोनी एक पुष्पदीप ज्वेलर्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्यांचं देखील आभार आहे. ते देखील आजच्या दिवसामध्ये जरूर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आज सर्व प्रमुख उपस्थित नक्कीच या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतील. थँक्यू सो मच, धन्यवाद. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती बाळाराम बेडेकर आणि स्ट्राईक एंडला विलास पाटील, नॉन स्ट्राईक एंडला रेवन पाटील यांना बाल. पहिला चेंडू चांगला फटका सजवला, येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिल्या चेंडू वरती येतील 4 धावा. चौकाराने खातं खोललंय. टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो संघ शिरडोन संघाने. 140वा चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आणि 34वा बॅटर आहे. नक्कीच चौकाराने खातं पहिल्यांदा उघडलं. पहा या स्पर्धेचं रेकॉर्ड. नक्कीच अशोकजी पाटील कोणतीही स्पर्धा असू दे, गुणलेखकाचं काम मात्र अतिशय चांगलं त्यांच्या माध्यमातून पाहिला. अजून एक तोच फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. आउटफील्ड फास्ट, चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथून मिळतील धावा 2. अतिशय चांगला फटका नक्कीच सजवला. धावसंख्या धावफलकावरती 6 आणि स्कोर बोर्ड 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ इथून झाला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बाळाराम यांना आपण पाहतोय. बाळाराम बेडेकर हगासनचे आहेत. या गतवर्षीचा रनअपर हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हगासन आणि टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळतोय डायरेक्ट हिट करायचा. डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज माघारी परततोय. पहिला धक्का टीम बॅटिंग करत असताना लागला टीम शिरडोन संघाला. ही रन कंप्लीट करायची होती, कुठेतरी मात्र लेझी गेटला आणि त्यानंतर विकेट जरूर प्राप्त होती. तोपर्यंत आपण जरूर एक संगीत ऐकणार आहोत. धन्यवाद, थँक्यू सो मच दिजे. चला मॅचला करायची सुरुवात. चला नवीन बॅटर रेडी ठेवायचा हे लक्षात घ्या, कारण मॅच मध्ये व्यत्यय आणू नका टीम शिरडोन संघ. कारण आपण बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये अजूनही 11 सामने आपल्याला कव्हर करायचा. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसात मध्ये 2 दिवस अतिशय चांगले गेले आणि या दिवसात देखील अतिशय चांगल्या रीतीने आपण कोणतीही सुरुवात करण्याच्या आधी गणरायाला जरूर साकांठण घालतो आणि जरूर ही स्पर्धा 2 दिवस अतिशय चांगल्या रीतीने पार पडले आणि आजचा अंतिम दिवस पण अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला पार पाडायचा. या स्पर्धेमध्ये नक्कीच आज प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती फार असेल, कारण आज अंतिम दिवस आहे, फायनलचा दिवस आहे आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण राहणार ते सायंकाळीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जरूर समजेल. आगासन विपक्ष शिरडोन ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू. अशोकजी पाटील आगासनचे त्यांचा संघ जरूर या मैदानामध्ये फाईट कर. सुभाष पाटील आणि विलास पाटील दोघं सख्खे भावंड आहेत आणि आपण बघायला गेलं तर एकाच घरामधले हे दोघं मैदानाच्या आतमध्ये तशीच खेळी करणार का आपल्याला जरूर बघायला मिळेल. सेकंडला सुभाष पाटील डावखुऱ्याचा फलंदाज. इथून चांगली फटकेबाजी करायची. गोलंदाजी मार्कवरती बाळाराम बेडेकर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 आणि तिसऱ्या चेंडूवर रनआउट. इथे मात्र बॅटची गडा होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय.
तोपर्यंत एकही धाव इथून मिळणार नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट गेली. आतापर्यंत 3 खेळाडू राहिलेत या स्पर्धेमध्ये. 0 वरती आउट होणार आहे आपण जरूर पाहिलं. इथून पुन्हा एकदा डब्बा पडला. हा चेंडू देखील वाईट पंचांचा इशारा. हा चेंडू वाईट आला. वाईटनी धावसंख्या वाढणार बघायला मिळते. संख्या धावफलकावरती 7 स्कोरबोर्ड 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉल होतो यार. हा चेंडू देखील सुरू आहे का? काय गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. पहिला चौकार आल्यानंतर पूर्णपणे शांत ठेवला आणि फलंदाज आला, पाठवलंय माघारी. विकेटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का मिळतोय टीम शीडोनला बॅटिंग करत असताना. पहिल्याच षटकामध्ये आला. 2 विकेट्स आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आपण बघितलं शीडोन संघ असं बॅटर तयार ठेवायचा लगेच. जसा मैदानाच्या बाहेर बॅट्समन येईल तसं लगेच दुसऱ्या बॅटरने रेडी राहायचा. वेळ जास्त घेऊ नका. मगाशी देखील मी तुमचा उल्लेख केला आणि आता देखील आपण पाहिलं. आपण सुभाष पाटील मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तानाजी मैदानाच्या आतमध्ये जात असताना सुभाष पाटील थोडेसे नाराज असतील कारण आपण बघितलं धावसंख्या धावफलकावरती 7 आणि स्कोरबोर्ड 7च्या घरामध्ये जाऊ धोक्या धावून थांबली आहे. इथून एक वाईट आला. वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आल्या त्या मात्र 2 धावा, त्यानंतर एक रनआउट आणि त्यानंतर आपण बघितलं गोलंदाजी अतिशय सुरेख राहिली आहे. तरी अजूनही एक चेंडू बाकी असेल. एक वाईट आल्यानंतर 5 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर तानाजी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि 9 सेकंडला जे सलामीला खेळाडू आलेला आपल्याला पुन्हा एकदा बॉल होतो यार. हा चेंडू सुरेख, अजून एक विकेट. काय गोलंदाजी राहिली. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला. गोलंदाजी करत असताना बाळाराम बेडेकर अतिशय चांगली गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट. शीडोन नक्कीच कुठेतरी चुकी करतोय बॅटर. मी मगाच बसून कॉल करतोय. लक्षात घ्या टीम शीडोन बॅटर रेडी ठेवायचा आहे कारण कुठेतरी ना आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. आजच्या दिवसामध्ये देखील आम्हाला 11 सामने कव्हर करायचे आहेत. आपण पाहिलं 2 दिवसामध्ये एकही सामना आपण ठेवला नाहीये. पूर्ण सामने कव्हर केलेत आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये नावालीपाडा टीम लाईव्ह जर पाहत असाल तर 12:30ला रिपोर्ट करायचा. टीम निलजेब तुम्ही देखील 12:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. दोघांमध्ये 2-2 मॅच दोघांनी जिंकल्यात. आपण 2 दिवसामध्ये जरूर पाहिलं. सागाव चषक आयोजित गुरुदत्त क्रिकेट क्लब 40+ सागाव अतिशय चांगलं असं आयोजन त्यांच्या माध्यमातून. ट्रॉफीज फार ब्युटिफुल आहेत. आपण बघायला गेलं मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द मॅच देखील अतिशय चांगली आहे. मॅन ऑफ द मॅच साठी कॅश प्राइस 1000 रुपयाचा आणि माझाची बॉटल. स्पीडअप घ्या टीम शीडोन संघ. पहिल्या षटकामध्ये धावा अतिशय फक्त 7 आणि 3 विकेट. असं चौकार मारल्यानंतर असं वाटतं शीडोन संघ कुठेतरी चांगल्या धावा बनवतील. मात्र कुठेतरी घाई केली टीम शीडोननी आणि त्यानंतर धावा फार कमी आल्या. 7 वरती 3 गडी नक्कीच बाद झाले टीम शीडोनच्या. गोलंदाजाचा वापर केलाय. षटक क्रमांक 2ऱ्या षटकामध्ये गोलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू सुरेख टप्पा पडल्यानंतर बघितलं निघून गेला यष्टिकेच्या हातामध्ये. प्रत्येक मान्यवर या स्पर्धेला सर्वांचा हातभार जरूर या स्पर्धेला लागला. पुन्हा एकदा बॉल तयार. हा चेंडू देखील पुढे खेळायचा होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे आपण बघितलं लॉंग ऑफचा खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेला आणि त्यानंतर एक सिंगल जरूर प्राप्त झाली टीम शीडोनच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर संतोष पाटील यांना आपण जरूर पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आले. पुन्हा एकदा गोलंदाज CR किशोर. हा चेंडू देखील खेळून काढलाय. लॉंगॉनचा खेळाडू येतोय. मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे जाईना. 2चा कॉल आहे. दुसरी देखील
वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा सहज रीतीने टीम 40 कंप्लीट करत असतो आपण पाहतोय. बालू पाटील यांची कन्या देखील आज सामना एन्जॉय करते आणि दुसऱ्या बाजूला नरेश यांची देखील कन्या क्रिकेटचं नक्कीच प्रेम आहे त्यांचं देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ते देखील सामना आजच्या दिवसामध्ये एन्जॉय करत असताना या क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळतं. सर्वांचे आभार आहेत आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं रामचंद्र माने सागावच्यात. पुन्हा एकदा फेकी थोडीशी लेट आल्यानंतर 2 धावा कंप्लीट. अतिशय वेगाने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. टोटल धावसंख्या धावफलकावरती टीम 12च्या घरामध्ये आतापर्यंत 3 विकेट गेले टीम शिडोन संघाच्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. चेंडू झाले दुसऱ्या षटकातले आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू देखील सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर संतोषला शांत ठेवलाय. स्ट्राइक एंडला संतोष पाटीलला आपण बघतोय. तो 4थ्या क्रमांकावरती आला. 5 चेंडू झाले. 5 चेंडू नंतर धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती थांबली आहे. पुन्हा एकदा हा शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील फटका चांगला हाफ ट्रॅकर होता. चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाठलाग करतायत 2 क्षेत्ररक्षक. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. षटक क्रमांक संपलं. दुसरा 12 चेंडूचा खेळ झाला. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. थोडा स्पीड अप घ्या. 5 षटकांची मॅच आहे कारण आम्हाला प्रत्येक 20 मिनिटाचा अवधी दिला तुम्हाला. आम्हाला पूर्ण स्पर्धा कव्हर करायची आजच्या दिवसामध्ये. 2 षटक हाताळायला तुम्ही 11 मिनिटं घेतले. फक्त 5 मिनिटं 1 मिनिट जास्त घेतलाय कारण 1 मिनिटाचा देखील महत्व आहे. पाण्याला नक्कीच होऊ शकता कारण हे लक्षात घ्या. ही स्पर्धेचा नियम आहे. ही स्पर्धा फार स्ट्रिक आहे. आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा बॉल होतो यार. तिसऱ्या षटकामध्ये आला हा क्षेत्ररक्षक आहे. ते मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत मिळाल्या धावा 2 आणि 2नी धावसंख्या पुढे सरकली आहे. ती मात्र 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. आमचे समालोचक पालूजी पाटील यांचा देखील सुपुत्र या व्यासपीठावरती आज आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र थोडस आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण विक्रम यांना पाहिलं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. टीम आकाशन पण प्रत्येकांच्या जर्सीवरती मात्र कुठेतरी इंग्लिश मध्ये नावं पाहतो. इथे मात्र आकाशन टीम आपण काहीतरी वेगळं मातृभाषामध्ये नक्कीच नाव आपण आपल्या जर्सीवरती जरूर लिहिण्याचं काम जरूर केलं. त्यानंतर टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे आहेत. विक्रम यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि इथे मात्र बॅकअप नव्हता. कुठेतरी बॅटिंग करत असताना 3 विकेट गमावले. कौतुक करेल. बेतावडा विपक्ष नेवालीपाडा या दोघांमध्ये मॅच आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये मी टॉस साठी बोलवेल. दोन्ही संघाने रिपोर्ट करायचा. फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल चेंडू सीमा पार. 1 बाउन्स. 4 धावांसाठी सुरेख चौकार येतो. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं संतोषच्या बॅटमधून. 4 धावा.
धन्यवाद. चांगलं संगीत. अंडर-19 बघितलं, रेग्युलर बघितलं, आता 41 आणि अर्जुन भाई कालच्या दिवसामध्ये जरूर आपण पाहिलं. नेक्स्ट मॅच बेतावडे आणि त्यांच्यावर फाईट करणार संघ नेवालीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. रिपोर्ट करायचा आहे. 5 षटकांनंतर तुम्ही टॉससाठी कंपल्सरी येणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथून कुठेतरी व्यवस्थित बॅटला झाला नाही. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता आणि 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट केल्या आपण बघितलं तर. आणि मी उल्लेख करत आलो आहे गेले 2 दिवस झालं की 41चे रेग्युलर पेक्षा 41चे खेळाडू अतिशय घातक आहेत. 3-3 धावा कंप्लीट करतात. या वयामध्ये देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं आणि इथून शिडोन संघ देखील 3 विकेट्स आतापर्यंत गमावल्या. जरूर धावा बनवायचं काम संतोष मैदानाच्या आतमध्ये चांगलं करतोय. आणि मात्र हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण गंगारामला पाहतोय. टीम बेतावडे हा चेंडू देखील सुरेख. काय गोलंदाजी राहिले मैदानाच्या आत. अतिशय सुरेख टप्पा. टीम बेतावडे 41 नेवालीपाडा रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी 2 गेले दिवस इनिंग वीक मध्ये टॉस करतोय. हा देखील टॉस आम्ही इनिंग ब्रेक मध्येच करणार आहे. तर तुम्ही रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 27 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम शिडोन. आणि इथून आता 12 चेंडूचा खेळ बाकी. स्पीडअप घ्या. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ड्रिंक ब्रेक्स जरूर झाला मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरा वर्क आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं काम नक्कीच SMD लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हरीश ठाकूर, अंकित, राज, मयूर अतिशय चांगलं भूषण काम करण्याचं काम आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि थोडीशी आपण काही आभाराकडे होणार आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वांचा हातभार जरूर लागलाय. माननीय सन्मान्य वासुदेव बाळाराम पाटील आजच्याचे आहेत. प्रत्येक मॅचमध्ये सामनावीरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. विक्रम अभिनव पाटील सागावचे आहेत. 3रं बक्षीस त्यांच्या माध्यमातून देखील आलंय. तर लक्षात घ्यायचं इनिंग ब्रेकमध्ये पांडुरंग संते उसरगर गावचे आहेत. एक मोठे उद्योजक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. समाजसेवक आहेत. त्यांचा देखील हातभार या स्पर्धेला जरूर. रमणकांत मडवी दातिवलीचे टॉस साठी यायचं हे लक्षात घ्या. 12 चेंडूचा खेळ तसा होणार. टीम बेतावडा आणि त्यांच्यावर फाईट करणार नेवालीपाडा. या दोन्ही टीमने लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्यांनी दुसरे षटक हाताळलं किशोर मुंडे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सुरेख. टप्पा पडल्यानंतर समजला नाही या संघाचा ड्रम कार्ड आहे. जसं बघायला गेलं तर टीम आकाशन संघाचा किशोर मुंडेला आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली राहते. स्ट्राईक एंडला बॅटर नक्कीच बघायला मिळेल. विलास सलामीला आलेला खेळाडू आहे. विलास आणि सुभाष होते. सुभाष कुठेतरी माघारी परतले आणि आता इथून विलासला चांगला खेळ करायचा टीम शिडोन संघासाठी. हा चेंडू देखील चांगला डब्बा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट होत नाही. चांगला क्षेत्ररक्षण जरूर झालं. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू नक्कीच निघून गेला आणि त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक आपण बघितलं तैनात. त्यानंतर जरूर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये झालंय. स्ट्राईक एंडला संतोष त्याच्या बॅटमधून मगाशी चौकार पाहिला. हा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये संतोषला आणि इथून जातोय चेंडू निर्धाव. आणि गोलंदाजी मी म्हटलं ड्रम कार्ड आहे टीम आगासन संघाचा किशोर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतो किशोरला. पुन्हा एकदा बॉल तयार. हा मात्र बॅटच्या रडारमध्ये भेटला. चेंडूला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र थांबणार नाहीये संतोष. सीमा रेषा पार. मी दिला बसा. धन्यवाद. हा चेंडू जरूर स्लॉट मध्ये भेटला आणि त्यानंतर आपण बघितलं डायरेक्ट प्लॉट मध्ये जाऊन थांबला. तर मॅच बॉल आला. मॅच बॉल घ्यायचा आहे टीम अगासन संघ. हा षटकार आला त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती वेगाने डायरेक्ट
6 पुढे सरकली ती मात्र डायरेक्ट पोचवून ठेवली आहे 34-34 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ 14. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा किशोर. हा चेंडू देखील फटका चांगला होता मात्र फार उंचीवरती गेला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक विक्रम डीपला जाईल. विक्रम ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत यांच्या हातामध्ये 4 चेंडू गेले आणि चारीच्या चारही चेंडू नक्कीच कुठेही मिसफील केली नाही आहे विक्रम यांनी आणि तिथे डीपला जाईल. संतोषचा उत्तर दिला टिक फॉर टॅग तशात तसे उत्तर दिलं. नेक्स्ट मॅच मी कॉल वारंवार केला. टीम बेतावडे संघाचे कॅप्टन आणि नेवालीपाडा टीमचे कॅप्टन नेवालीपाड्याचे कॅप्टन या संघ उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये आतापर्यंत टॉस केले तर दोन्ही टीम लक्षात घ्या यायचं आहे आपल्या व्यासपीठाच्या दिशेने. चला स्पीड अप घ्या. धावसंख्या फलकावरती 34 या आकड्यावरती. टॉस इनिंग ब्रेक मध्ये करणार कंपल्सरी आहे. टीम बेतावडे आले असेल तर उपस्थित टीम नेवाली पाड्याचे कॅप्टन नक्की जिथे उपस्थित आहेत. इथून एक मिळते सिंगल. शतक क्रमांक संपला. इथून 6 आता मात्र 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती. षटक 35 या आकड्यावरती. 7 धावा फक्त खर्च केला हा मॅच मध्ये. काय गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज आपण बघितलं तर शिडोन संघाचे मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक असतील व्यासपीठावरती या. टीम आगासांचे देखील टीम नेवाली पाड्याच्या टीम बेतावडे या टीमचे देखील कोण ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर असतील तर व्यासपीठावरती येणं फार गरजेचं आहे. टॉस नेक मॅच आपण करणार. टीम बेतावडे विपक्ष नेवाली पाडा ह्या दोघांमध्ये लढत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्पीडअप या टीम आगासन संघ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चंद्रकांत पाटील यांना आपण बघतो. चला स्पीडअप घ्या टीम बेतावडे संघ. फक्त आणि फक्त तुमच्या जवळ टाइम राहिला. एक षटक बाकी आहे. 5 मिनिटं फक्त तुमच्या जवळ. टीम बेतावडेचे कॅप्टन उपस्थित राहणं गरजेचं आहे. नेवाईचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. हा इथे मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक दूरवरून येईपर्यंत इथे आपण बघितलं तर 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. इथून नेवाली पाडा संघ नक्कीच उपस्थित राहिला आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. इथून दुर्गुण क्षेत्ररक्षकाला 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल मात्र इथून एका धावेवरती समाधान मावावं लागेल. महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी गणेशजी जाधव त्यांचं देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. बेतोडेचे कॅप्टन लक्षात घ्या तुमच्याजवळ फक्त 5 मिनिटाचा अवधी. इथून 4 षटक 5 षटकांची मॅच आहे. 5 षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस घेतो. हे लक्षात घ्यायचं आहे. चला स्पीड अप घ्या. टप्पा पडल्यानंतर इथे विकेट मिळते. फलंदाज विलास पाटीलची खेळी समाप्त होते. लागलाय धक्का. टीम 14 बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं संघ शिडोन संघाला. तोपर्यंत ऐकणार आहोत एक संगीत आपण डीजे मास. पाटील त्यांचं देखील सर आमचे बालू पाटील सरांचे भाऊजी आहेत. आम्हाला कळवत आहेत. तर या व्यासपीठावरती तुमचे देखील सहर्ष स्वागत. उद्योजक आहेत तर साहेब या तुमचं देखील सहर्ष स्वागत. सागाव चषक मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
बाळकृष्ण म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात. गणेशजी जाधव यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नारायण पाटील उद्योजक आहेत बेटावड्याचे, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या टॉस यायचं आहे लगेच, आपण टॉस करणार आहोत. टीम बेतावडे नेवालीपाडा ह्या दोघांमध्ये आम्ही वारंवार ही सूचना करत राहणार नाही आहे, कारण आतापर्यंत आपण सांगत आलो आहे. पहिल्या षटकापासून टीम बेतावडेचे कॅप्टन, टीम नेवालीपाड्याचे कॅप्टन उपस्थित आहेत. फटका देखील चांगला आहे. गॅफार मोठे क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. वन बाउंस सचिन म्हात्रेकर होता. 4 धावा, सुरेख चौकार. चांगलं संगीत ऐकलं आपण 40 वर्षानंतर देखील कमी लेखू नका. नक्कीच या संगीतामधून आपण ऐकलं आणि खरंच या 40+ खेळाडूंना नक्कीच कमी लेखू नका, कारण 40+ खेळाडू घातक आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण बघतो. गोलंदाजी देखील तितक्याच वेगाने, या वयामध्ये देखील गोलंदाजी करणं त्या वेगाने नक्कीच कुठेतरी अवघड जातं. मात्र हे 40+ खेळाडू काय फिटनेस ठेवलाय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा चेंडू, चांगली लाईन आपण बघितला, सुरेख चेंडू आहे. इथून आपल्याला जरूर पाहायला क्षेत्ररक्षक तिथे जाईन, आता टिपलाय जाईल आणि खेळ इथे संपलाय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावानंतर धावा बनवल्या बॅटिंग करत असताना टीम शिडोनने. इथे मात्र टोटल धावा 42-43 धाव्यांचं लक्ष ठेवलंय 5 षटकांमध्ये. टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं शिडोन संघ आणि ते मात्र आगासन संघासमोर. आणि फायनल साठी आणि सेमीफायनल साठी दोन सिल्वर कॉइन ठेवले. सूर्यजी सोनी नक्कीच कौतुक करेल, या व्यक्तीने नक्कीच प्रत्येकाच्या मनावरती राज्य गाजवलंय. कोणतीही स्पर्धा असू दे, सुरेश सोनी नक्कीच टॉस त्यांच्या माध्यमातून असतो. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस मी करणार आहोत. टीम बेतावडेचे कॅप्टन आणि नेवालीपाड्याचे कॅप्टन या दोघांमध्ये टॉस आपण करणार आहोत. चला स्पीड अप घ्या. टीम शिडोन संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिल्या डावाचा खेळ टीम भाल ची कर्णधार देखील यायचं आहे. तर बेतावडे आणि नेवालीपाडा ही मॅच होणार नाहीये. त्यानंतर बालचे कॅप्टन लक्षात घ्या, इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. 4 षटकांची मॅच आहे. यानंतर बेतावडे आणि ही मॅच आपण नंतर घेणार आहोत. यामध्ये जिंकणार त्याची मॅच खेळवणार आहोत, हे लक्षात घ्या. बालचे कॅप्टन या उपस्थिती राहणं गरजेचं आहे. नक्कीच भालचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या आलेत भालचे कॅप्टन. यानंतर तुमची मॅच आम्ही खेळवणार आहोत. तर यानंतर नक्कीच 42 झाल्या 43 धाव्यांचं लक्ष इथून ठेवलं. आपल्याला पाहायला मिळतं टीम आपल्याला पाहायला मिळतं
यानंतर आवाज बालूजी पाटील सरांचा आपण सागावचे आहेत, त्यांचा आवाज जरूर आपण ऐकणार. थँक्यू सो मच. तर नक्कीच यानंतर विनरची मॅच होईल, कारण की थोडंसं प्रॉब्लेम आहे बेतवडे टीमचं, त्यामुळे ती मॅच आपण त्या मॅच नंतर कव्हर करू. त्यामुळे विनरची मॅच होईल. यातून विजेता संघ आणि भाल 40+ कॅप्टन सचिन चिकनकर थोडंसं सहकार्य करायचं, कारण थोडंसं प्रॉब्लेम झालं, त्यामुळे ती मॅच आपण त्यानंतर खेळणार आहोत. त्यामध्ये यातून विजेता संघ आणि भालमध्ये 4 षटकांची मॅच होईल. थोडीशी ऍडजस्टमेंट कुठेतरी आपल्याला नेहमीच करावी लागते, त्यामुळे आम्ही थोडीशी ऍडजस्टमेंट बेतवडे संघाची करतोय. त्यामुळे 4 षटकांची मॅच यानंतर विनरची खेळली जाईल. धन्यवाद. नक्कीच नितीन, त्याबद्दल नेवारीपाडा संघाला देखील आपण धन्यवाद देऊ. त्यांना माहिती आहे प्रॉब्लेम झाला, ते थोडंसं सहकार्य करणं फार गरजेचं आहे. इथून तो संघ जिंकेल तुला काय भाल बरोबर फाईट बॅक करणार आहे. भाल संघ देखील इथे उपस्थित, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. खरं का आज देखील आपण पाहिलं तर युवराज पाटील यांच्या मातोश्री आपल्यात नाही आहेत. जनाबाई पाटील त्यांच्या स्मरणार्थ आपण तर आज देखील भोजनाची उत्तम सोय केली गेलेली, खेळाडूंसाठी खिचडी देखील असणार आहे. तर थोड्याच वेळात एक दानशूर दाते म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक कार्यकुशल व्यक्तिमत्व आजदे गावचे वासुदेव पाटील यांचं आगमन होणार, म्हणजे आमच्या गावचे जावई येते त्यांचं देखील आगमन होणार आहे. रेवन आला गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक केला किशोरला. आपण पहिला चेंडू फटका लाजवाब आहे. 1 बाउंड चेंडू गेला यावेळेला सीमा रेषा पार, दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. अशोक पाटील 4 इनिंग मध्ये आपण जर बघितलं पहिल्या चेंडू ती चौकार आणि खातं उघडलं त्या बॅटरच्या माध्यमातून, म्हणजे चेंडू बॅटवर येतोय. आणि किशोर या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू, 36वा बॅटर आहे. अशोक पाटील खूप चांगली माहिती आहेत. रेवन गोलंदाजी मार्कवर, माय सिटी एंड कडून लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. फुल टॉस आहे, लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय रेवनने सांगितलं पहिला तुमचा तर दुसरा आमचा. बॅटर बाद. नवीन बॅटर होते कृष्णा मडवी. एक कृष्णा मडवी पाहिले तर निल्सनचे बाबा, आणि हा कृष्णा देखील खूप आक्रमक बॅटर या संघाचा. थोडंसं किशोरने घाई केली, चौकार आला होता, कारण लक्ष जर अशोक पाटील विचार केला तर 43 धावांचं होतं, पण त्यानंतर घाई का 39 धावाच हव्या होत्या. कृतीला देखील आपण पाहू शकता सातत्याने मैदानाचा फेरफटका मारतायत, कारण त्यांना माहिती आहे आपल्या गावातली स्पर्धा आहे, आपले पप्पा खेळतायत, त्यामध्ये आपले काका खेळतायत, त्यामुळे आपण या संघाला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. जयेंद्रचा देखील काच खूप चांगला खेळ राहिला. सचिन चिकनकरने देखील या स्पर्धेबद्दल भरपूर आपण इथे कौतुक केलं त्याने या स्पर्धेचं. नेक्स्ट मॅच आपण पाहणार, जोन संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल भाल संघावर. 4 षटकांची ती मॅच असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला रेवन लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता, बॉलर बॅक टू ड्राईव्ह, सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला. अशोक पाटील क्रिकेटमध्ये नेहमी सांगतात ना सचिन तेंडुलकर की तुम्ही चांगल्या चेंडूचा सन्मान करायचंय तरच तुम्ही क्रिकेटवरती अधिराज्य गाजवाल, आणि ते सन्मान दिलंय. फुल एंड डिलोचा चेंडू फेकला होता यावेळेला रेवनने वापसी केली आहे. चौकार आल्यानंतर भरपूर वर्ष क्रिकेट खेळला या संघासाठी, रेग्युलर असो 40+ असो. रेवन शॉटपर्यंत चेंडू यावेळेला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, जेव्हा चेंडूला फीड होईल करेल यावेळेला 2 धावा इथून होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे संतोषचं. पूलचा फटका होता तसं फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 5 अशोक पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. संकष्ट चतुर्थी पुण्याच्या सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंच्या गुरुदत्त क्रिकेट क्लब सागा 40+च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. रेबन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला गंगाराम. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. रेवनने सांगितलंय माझा झेल आहे मी घेणार आहे, आणि खूप चांगला कॉटन बॉल घेतलाय. बॅटर बाद.
अशोक पाटील आपण तर 43 धावा करायच्या आहे, पण त्या देखील संघर्ष करावा लागतोय. आपण तर आगासन 40+ संघाला नवीन बॅटर तर लालचंद देखील एक चांगला बॅटर आहे, पण आज चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे या संघाकडे. अजूनही बिंदास सारखा बॅटर येणं बाकी आहे, पण खेळाडूंना जो खेळाडू मैदानात जातो बॅटर त्याला मात्र चांगली बॅटिंग करणं आता गरजेचं. आता कृष्णा आणि लालचंदला भागीदारी करायची तेच आपण तर कृष्णा सांगतायत की घाई करायची नाही. पहिल्या षटकात आपण बघतात षटक प्रगतीपथावर आहे, काय घडलं हे महत्वाचं नाही, आता करायचं आपल्याला. इथून लालचंद पंचांकडून गाठ घेतोय. तसं काय 10 फलक त्या आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद झालेत पहिल्या षटकाच मध्ये. 5 धावावरती 2 गडी बाद झाले. एक चौकार आला होता. रेवन चांगला चेंडू लॉफ केला, याला पंच केलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच. काय झेल पकडला बघा यावेळेला संतोषने, अप्रतिम झेल पकडलाय या षटकामध्ये ना. आपण जबरदस्त गोलंदाजी केली, नाट्यमय षटक फेकले रेवनने, चौकार आला. त्यानंतर 3 बॅटर देखील बाद केले. कमबॅक खूप चांगलं केलं शिर्डून 40+ संघाने. डीजे काय षटक हाताळलंय नितीन कळन, जबरदस्त षटक हाताळलंय. सोमनाथ येतोय आता. 43 धावा करायच्या आहेत, पण रेवन मात्र वेगळ्याच इराद्याने मैदानात उतरलाय. संघाला आपण एक ऊर्जा निर्माण करून देतोय. चांगली गोलंदाजी केली. आता सुभाष आलाय या संघाचा अष्टपैलू खेळाडू सुभाष पाटील पाहिजे. आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण आता हा षटक फार महत्वाचा असणार आहे. कारण इथून जर धावा आल्या, कृष्णासारखा बॅटर आहे, सोमनाथ देखील आता आहे, अजूनही बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. बाळाराम आहे, शरद आहे, बिंदास आहे. पण जर तरच्या गोष्टीत अशोक पाटील तुम्हाला आता क्रिकेट चांगलं खेळावं लागणार आहे, क्वालिटी क्रिकेट खेळावं लागणार, उच्च दर्जाचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. अशोक पाटील आज मेगा फायनलचा दिवस, कोणता संघ आपण तर चॅम्पियनशिप पटकावतोय, कोणता खेळाडू मालिकावीर ठरतोय, त्याला 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 2 सोन्याचे कॉइन मिळणार आहेत. अगासनचा डगआउट थोडासा शांत बसलाय कारण 3 प्रमुख बॅटर बाद झाल्यात. लालचंद बाद झालाय, आपण बघितलं तर अजून बाजूला किशोर बाद झालाय, गंगाराम देखील बाद झालाय. सुभाष चेंडू बॅटने आपण तर मिडविकेटला क्लिअर करत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. एक्सप्रिया मॉल कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. त्यावर सुभाष पाटील वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता कृष्णा. चेंडू हवेमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. पॉवर प्ले मध्ये खूप चांगला फटका. चेंडू चालला यावेळेला मिडविकेटला, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. इथे झाले मिस फील्ड आणि तिचं रूपांतर झालंय धावेमध्ये. 4 धावा. चौकार आलाय. मी तर म्हणे कृष्णाच्या बॅटमधून 9 धावा फलकाती लागल्यात. 43चं लक्ष. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्कस टाकला कृष्णा. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केले. कृष्णा चांगलं क्रिकेट खेळतोय. चौकार आल्यानंतर सिंगल आपण मित्र घेतोय आणि स्ट्राईक आपण तर स्ट्राईकला आणतोय सोमनाथला. जर विचार केला तर मुंबईची लाईफलाईन रमेश जर ट्रेन आहे तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, तिचा वापर करतोय. चौकार आल्यानंतर बघा बुद्धीचं क्रिकेट खेळतोय, क्वालिटी क्रिकेट खेळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावा आपण पाहू शकता. सोमनाथ आलाय. तपासते सोमनाथ कशा प्रकारे बॅटिंग करतोय. गुणवत्ता प्रचंड आहे या खेळाडूकडे, पण गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता. याकलाचा चेंडू खोदून काढला. डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला. स्क्वेअरला गेला. डीप मध्ये शतक येतोय. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. थोडीशी घाई केली आणि चूक झाली. तिचं रूपांतर झालंय धावेंमध्ये. 1 नाही तर 2 मध्ये झालंय. धाव संख्या वेगाने वाढते. धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. 12 धावा धावफलकाती लागल्यात. अशोक पाटील सोमनाथ देखील चांगलं क्रिकेट खेळतोय. बघा 2 धावेने खातं उघडलंय. डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून फटका खेळला. आत्मविश्वास प्राप्त करतोय सुभाष.
तो सोमनाथ फटका खूप चांगला यावेळेला मिड ऑफवरून चेंडू चालला लॉंग ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत नाही ते काय घडलं असतं मैदानावर कदाचित सोमनाथ बाद झालं असतं चेंडूकडे फक्त पाहत राहिले होते फेकी पाहत राहिले होते तुम्हाला धावा पूर्ण करायच्या 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता ज्यावेळेला 43 धावांचा पाठलाग करताना आपण त्या धावा आल्या धावफलकर ते आपण पाहू शकता 14 धावा आल्यात अशोक पाटील अजून 29 ची गरज आहे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आता मॅच मध्ये वापसी केली आहे 2 बॅटरांनी कमबॅक करून दिले फुलटॉज आहे पुन्हा एकदा फटका खूप चांगला यावेळेला क्षेत्ररक्षक दादा कव्हर जमत जोपर्यंत चेंडूला फीड करतोय इथे आपण बघितले तर एकच धाव मिळते चांगलं क्रिकेट बघायला मिळते सोमनाथच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 2 षटकाचा खेळ संपलाय 12 चेंडूमध्ये धावा आल्यात 15 उर्वरित समीकरण अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत की अजूनही धावा हव्यात आपण बघितलं तर विचार केला तर 28 ची गरज आहे आता 18 चेंडू 28 चला लगेच क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय नेक्स्ट मॅच आपण बघितलं तर जो संघ जिंकेल तो बाल बरोबर फाईट बॅक करेल 4 षटकांची ती मॅच असणार दुसऱ्या फेरीतील आम्ही लगेच ती मॅच खेळणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला मॅच बघायला मिळेल हनुमान ठाकूर यांचं देखील आगमन त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सातत्याने त्यांची देखील प्रचंड मेहनत राहिली संपूर्ण आमच्या 40+ खेळाडू असतील अशोक पाटीलने कौतुक केलं आपल्या मॅनेजमेंट कमिटीचं अनिल म्हात्रे की सांगितलं की मी भरपूर कमिटी पाहिल्या पण अशी कमिटी मी पाहिली नाहीये सर्व खेळाडू आल्या आल्या आपल्या जी जागा आहे तिथे जातात लगेच चेंडू आणून देत आहेत कोणत्या प्रकारची तक्रार करत नाही जेव्हा त्यांना आमंत्रित केलं तर भोजनासाठी किंवा नाश्त्यासाठी तेव्हाच ते येत आहेत त्याबद्दल अशोक पाटील तुम्हाला धन्यवाद ते देखील आयोजक आहेत बघा सुरेश पळवळ जी मालिका आपण तर मॅरेथॉन मॅचसाठी जी मादाची आपण ते बॉटल आहे त्या घेऊन आल्यात सुरेश पाटील देखील एक आपण बोलतो सागावचे खंदे समर्थक आहेत तर आपण बोलतो संपूर्ण पाण्याची व्यवस्था सुनील पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि माझ्याची देखील व्यवस्था झाली सुरेश पाटील परबळ या आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे कैलास चांगला चेंडू होता खूप चांगला चेंडू होता कट करायच्या आधी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतोय डॉट चेंडूची समाप्ती सुरुवात चांगली केली कैलासने सायकलला बॅटर आपण पाहू शकतो सोमनाथ यष्टीरक्षकाच्या भूमिकेत विलासला आपण पाहू शकता विलासचीच बॅटिंग चांगली झाली नाही अपयशी ठरला कैलास चांगला चेंडू होता यॉर्कलाईनचा चेंडू डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चालला मिड ऑनवरनं लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला इथे विकेट मिळते का पाहायचंय यष्टीरक्षकाने चूक केली विकेट मिळाला असता एक धाव देखील कमी झाली असती बॅटर देखील बाद झाला असता पण आपण तर कैलास आपण तर यावेळेला विलासने चेंडू कलेक्ट केला नाहीये कैलास गोलंदाजी करतोय धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला वेगाने पुढे सरकते 17 धावा 16-26 कैलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय माय सिटी एन कडून दुसरी मॅच पाहतो आपण तिसऱ्या दिवसातील चांगला चेंडू बॅक फोटो गेला कट केला यावेळेला स्पार्कटचा फटका बघायला मिळालाय डीप कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय सोमनाथ तयार होता दुसरी धाव घेण्यात पण आपण तर कृष्णा नकार देतोय समीकरण बदलतं आता प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत चाललंय धावसंख्या धाव फलकर ते अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 18 धावा आणि समीकरण आता येणारे आपण बघितले तर 15 चेंडू 25 ची गरज आहे मॅच संपली नाहीये कारण दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत दोन्ही संघ ताकदीनिशी बॅटिंग करतायत मैदानात उतरले आहेत आणि एका बाजूने संघर्ष केला तर धावा कुटण्याचा दुसऱ्या बाजूने संघर्ष केला तर धावा वाचवण्याचा कैलासचा षटक आता आपण बघितलं तर सुरू आहे डाव्या आणि उजव्या त्याची जोडी त्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता शॉर्ट कव्हर पॉईंट चांगला फटका बघायला मिळाला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चालला लॉंगरला वेगाने क्षेत्ररक्षक आले आहेत काय क्षेत्ररक्षण बघायला मिळाला इथे विकेट जाते महत्वाची संतोषचं कौतुक करेल कारण का त्याला माहिती कृष्णाला बाद करणं फार गरजेचं आणि तेच केलंय कारण की सोमनाथ थोडेसे थकान महसूस करतायत त्यामुळे त्यांनी यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकला आणि यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलंय बॅटर बाद सांघिक यश
फिनिशर म्हणून ज्याकडे पाहिलं जातं तो बाळाराम आला. आता बाळारामला थोडंसं ना आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. संघ थोडासा अडचण इथे. इथून 43 धावा करायच्या असतील ना तर या बॅटरला आता शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं आहे. ताकद गुणवत्ता प्रचंड आहे. गुणवत्ता ठासून भरलेली आहे. पण आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. कारण शिरडून संघ वेगळ्याच इराद्याने मैदानात उतरलाय. कैलास देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. संतोषचं कौतुक करेल. काय क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. लाजवाब क्षेत्ररक्षण. जिथे चेंडू पाहिजे तिथेच फेकला. विलासने आपलं काम पूर्ण केलं. कारण त्यांना महत्वाची विकेट पाहिजे होती ती कृष्णाची ती मिळाली आहे. आता मग वापसी करू शकतो या वेळेला कैलास. शॉर्टअपला चेंडू बॅकवर्ड गेला, कट केला. यावेळेला चेंडू वेगाने यावेळेला डायव्हर्ट होतोय. थोडासा आपण मित्र पॉईंट क्षेत्रामध्ये येतोय. वेगाने जातोय यावेळेला आपण सुभाष. आता मात्र आपण इथं ऊर्जा संचारली आहे आपण तर शिरडून 40+ संघाच्याकडे. त्या खेळाडूंमध्ये आता आपण तर उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. ताकद वाढली आहे त्यांची आता. कारण का विकेट मिळाला त्यांना सांघिक याच्या माध्यमातून. पण अजूनही मॅच संपली नाहीये. वीस धावा दाखल करते आपण पाहू शकता याला. कैलास गोलंदाजी मार्कस टाकला. सोमनाथ चांगला चेंडू होता यावेळेला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. डॉट चेंडूची समाप्ती. बॅटर बाद. इथे मात्र मी तर म्हणेल ना सोमनाथने विकेट सॅक्रिफाईड केलंय. डॉटच चेंडू गेला होता. कदाचित जर सोमनाथला इथे बात नसेल तर अजून काही चेंडू बघायला मिळाले असते. पण नाही. संघाकडे आपण त्या यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं. नवीन बॅटर तर बिंदास. अजून एक आक्रमक बॅटर. आता ही जोडी फार महत्वाची आहे. आता समीकरण बदलत आहे. येणारे आपण 12 चेंडू धावा हव्यात. अशोक पाटील आम्हाला माहिती येतात यावेळेला. 23ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. जाऊया डीजे मास्टरकडे. त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. केलं. आता पाणी पिलं जातं. आता कोण कुणाला पाणी पाजेल इथून. खरं येणारे 12 चेंडू 23ची गरज आहे. 20 तर झाल्यात. अशोक पाटील 18 चेंडू मध्ये 20 झाल्यात. 12 चेंडू मध्ये 23 करायचे आहेत. दोन्ही संघ मात्र मैदानावर संघर्ष करतायत. एका बाजूने संघर्ष केला तो धावा कुटण्याचा. दुसऱ्या बाजूने संघर्ष केला तो धावा वाचवण्याचा. पाच कुणाचा संघर्ष चांगला ठरतोय. जो चांगला क्रिकेट खेळतो विजय संपादन करेल. चला टाइम बघा. टाइम सुरू आहे. शिरडून संघ. अन्यथा तुमचा आपण तर 5व्या षटकात एक खेळाडू 30 सर्कल मध्ये येईल. त्यामुळे आपण लक्ष द्यायचं आहे. सुभाष जरा लक्ष द्या. तर येणारे 12 चेंडू 23ची गरज आहे. मॅच फार महत्वाची आहे. काटेकी टक्कर. जो संघ जिंकेल तो भाल 40+ बरोबर लगेच आपण तर मॅच खेळ. 4 षटकांची ती मॅच असणार आहे. गोलंदाजी मार्कवर रेवन आलाय. ज्या रेवनने पहिल्या षटकात 5 धावा दिल्या, 3 गडी बाद केले, तोच रेवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. पण आता एंड बदललाय त्याचा. एक्सपिरिया मॉलकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. रेवन टू बालाराम. बालाराम एक अतिशय घातक बॅटर या संघाचा. बालाराम आणि बिंदास त्याने कित्येक सामने अशा परिस्थितीत जिंकून दिले आहेत. रेवन हा चेंडू चेंजअप पेस होता. गती परिवर्तन होता. विकेटची शक्यता आहे इथे. बघा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. महत्वाची विकेट आहे. अशोक पाटील यष्टीरक्षकाचे मी चपळतेचं आपण ते कौतुक करेल. काय वेगाने चेंडू फेकला. हा विकेट फार महत्वाचा आहे. डिसिजन काय तर पाहायचं. डिसिजन पेंडिंग आहे. सर्वांच्या लक्ष लागल्यात आमच्या. आपण तर जिथे आपण तर मॉनिटर ऑपरेटिंग केलं जातो तिथे लक्ष लागलंय. काय लक्ष आपण तर निर्णय काय येतोय. जयेंद्र देखील आपण बघितले त्यांच्याचकडे पाहतायत. धाव आपण तर बॅटर सेफ आहे की बॅटर बाद आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चालेल चालेल. जयेंद्र उर्फ पप्पू देखील बघा त्यांचं लक्ष तिकडे लागलंय. का त्यांना माहिती इथून जर संघ जिंकेल तर आपल्यावर फाईट बॅक करेल. तिसऱ्या पंचांच्याकडे लक्ष लागलंय. डिसिजन पेंडिंग आहे.
निर्णय काय येतोय, नॉट आउट की आउट, यासाठी आपण आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. यस बॅटर बाद, बिग विकेट. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि बिंदास सारखा बॅटर धावबाद झाला. यष्टीरक्षकाचं कौतुक करेल यावेळेला मी विलासचं. काय कलेक्टिंग फेकी केली, तेवढी चांगली कलेक्टिंग रेवनच्या माध्यमातून. रेवनच्या विषयी आपण मगाशी बोलत. अशोक पाटील भरपूर वर्ष क्रिकेट खेळला, रेग्युलर क्रिकेट असो, आता 40+ माध्यमातून पुन्हा एकदा गावाचं नेतृत्व करतोय आणि त्याला माहिती आहे अशा मुवमेंटला कशा प्रकारची गोलंदाजी करायची. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर तर सुनील येतोय, कारण दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. आता संघर्ष वाढलाय आगासन 40+चा, कारण इथून कोणलाही हरून आपण परवडणार सारखं नाहीये, कारण ही स्पर्धा प्रत्येकाला जिंकायची आहे. सागाव 40+ चषक उचलायचा आहे. मालिका विजय ठरेल त्याला आपण कॅश प्राइज 20,000 रुपये, 2 सोन्याचे कॉईन आमच्या आपण मातोश्रीच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. अशोक पाटील उत्कृष्ट आपण क्षेत्र गोलंदाजात 5,000, उत्कृष्ट फलंदाजात 5,000 आणि आपण उत्कृष्ट चषक कॅश प्राइज आहे. आणि प्रत्येक मॅच साठी एक आपण 1.25 लिटरची मादाची बॉटल आणि आपण कॅश प्राइज 1,000 रुपये आणि एक ब्युटिफुल ट्रॉफीज, प्रत्येकाला आकर्षित करणारी ट्रॉफी. जाऊया मॅचच्या दिशेने. पुणे रेवन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकरला बालाराम, चांगला चेंडू तर खोदून काढला. यावेळेला चेंडू वेगाने चालला मिडॉनवरनं, क्षेत्ररक्षक येतो यावेळेला लॉंग ऑनवरनं, थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू 21 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण बालाराम सारखा आक्रमक बॅटर अजूनही मैदानात आहे, त्यामुळे तो कधी काही करू शकतो या मॅच मध्ये. रेवन तितकी चांगली गोलंदाजी करतोय, लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकतोय. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने. पुणे गोलंदाजी मार्कवर रेवन एक्सप्रेम ऑल एंड कडून लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकरला बालाराम, फुल टॉस होता यावेळेला, डाऊन डी ग्राउंडचा फटका चांगला. यावेळेला वडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आलाय, त्यांच्याकडून चूक होते थोडीशी, पण स्वतःला सावरतोय. चेंडू मात्र जाऊ देत नाही, थोडासा पडलाय पण चेंडूला मात्र हातात धरून ठेवलाय त्याने. आणि इथे 2 धाव मिळतात बारामला. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या फलकर आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. यावेळेला समीकरण बदलतंय. येणारे आपण बघितले तर 9 चेंडू 19 ची गरज आहे, म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. अशोक पाटील इथून सांगणार की कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल. रेवन खूप चांगली गोलंदाजी करतोय, लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. हा चेंडू वेल लेफ्ट केलाय. पंच बघितलं तर वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धावेने भर धावसंख्या धाव फलकर देतात. समीकरण बदलतंय. येणारे 9 चेंडू आणि धावा हव्यात 18. अशोक पाटील प्रत्येक चेंडू मागे आता बघितलं तर गणित आहे 2 धावेंच्या जवळपास आहे. पण तर रेवन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकरला बालारामला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉप केला. यावेळेला चेंडू चला वेगाने मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर बिग विकेट मिळाला असता, आपण बालाराम सारख्या बॅटरला मॅच आपण मैदान सोडावं लागलं असतं आणि अशोक पाटील तो टर्निंग विकेट राहिला असता, पण नीतीला ते मान्य नाहीये. आगासन संघ मात्र मैदानावर संघर्ष करतोय आणि संघर्षातून धावा करतोय. अशोक पाटील आता समीकरण बदललंय. येणारे आपण बघितलं तर 8 चेंडू 16 ची गरज आहे. अशोक पाटील जर इथे बालारामचा विकेट गेला असता तर, जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, नीतीला ते मान्य नव्हतं. पाहिजे आता इथून कशा प्रकारे आता क्रिकेट खेळतोय, तर या खेळाडूकडे प्रचंड गुणवत्ता आहे. सुनील देखील त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे, तर केजू मुंडेचा आदर्श खेळाडू आहे तो, त्यामुळे त्याला आता आदर्श खेळ करावा लागणार आहे. रेवन खूप चांगली गोलंदाजी करतोय, कौतुक करू रेवनचं. अजूनही मोठे फटके मारू देत नाही. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्रायकरला बालाराम बेडेकर. हा चेंडू यावेळेला आपण शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. रमेश म्हात्रेचा खूप इशारा आहे तो लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. 7 चेंडू 15 धावा. अशोक पाटील हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथे मोठा फटका आता येणं नित्यंत गरजेचं असणार आहे आगासन 40+ संघासाठी, अन्यथा शेवटच्या षटकात जास्त टार्गेट राहील. आणि याने आपण बघितले तर माय सिटी एन कडून ह्या धावा होत नाहीयेत. मगाच्या पहिल्या सामन्यात 21 धावाच आल्या होत्या, आपण तर पहिल्या षटकात खूप चांगली बॅटिंग केली हरेश आणि जयेंद्रने. रेवन हा चेंडू लॉफ केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झालाय. 2 धावा इथे होत आहेत का पाहिजे आणि 2 धावा झाल्या आहेत. आता समीकरण बदलतंय. अशोक पाटील येणारे 6 चेंडू 13 ची गरज आहे, म्हणजे 30 झाल्यात. अशोक पाटील आता 13 कराव्यात लागणार आहेत. तर
नांदिवलीचे उद्योजक आपण मित्र बंडू म्हात्रे आणि राजेंद्र म्हात्रे यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की आपण VIP मध्ये बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अशोक पाटील या षटकात धावा आल्या फक्त 10. आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू 13ची गरज आहे. अशोक पाटील इथून विजय कोण संपादन करणार? शिडून 40+ की आपण म्हणजे तर आगासन 40+. दोन्ही संघ मात्र मैदानावर संघर्ष करतायत, कारण का दोन्ही संघ मात्र स्वप्न पाहतायत. स्वप्न एकाच खरं ठरणार, कोणतरी एका संघ विजय होणार, एक संघ आपण आता बाहेर जाणार. चला जरा शिडून संघ मॅचचा रिदम तोडू नका, फास्ट खेळायचंय. अशोक पाटील क्रिकेटमध्ये संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाहीये. अचकेतन म्हात्रे 34 बाईक संघर्ष केला, खेळ आपण सातत्याने खेळत राहिला आणि खूप चांगला त्याने खेळ केला. 34 बाईक देखील पटकवले. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. तानाजी पाटील नाव खूप चांगलं, इतिहासकालीन नाव आहे. नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार आहे. इथून पाहायचं आता कोणता संघ विजय संपादन करतोय. तानाजी आपल्या संघाला विजय मिळवून देतो की बाराम, ज्याला जीवदान मिळालंय. बाराम आणि सुनील जोडी. इथून मात्र आपण पाहिले तर येणारे 6 चेंडू 13ची गरज आहे. अशोक पाटील एक मोठा फटका नित्यंत गरजेचा आहे. पण ती ताकद कुणाकडे? तर ती ताकद गुणवत्ता आपण तर बारामकडे देखील आहे, पण त्याला पेश करावी लागणार आहे. तानाजी पाहायचं आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आपण त्या संघ नायकाने त्याच्याकडे चेंडू नाही सुपूर्त केला. आता मी तर म्हणा गावाचं भवितव्य त्याच्या हातामध्ये सुपूर्त केलाय. इथून कोणता संघ विजय संपादन करतोय? तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की कोणताही काम आपण त्या क्रिकेटमध्ये करायचं असेल तर संघर्ष करावा लागतोय. तानाजी पहिला चेंडू खोदून काढला, बॅटमॅन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. इथे विकेटची शक्यता आहे. तानाजीने मात्र चेंडू अटेम्प्ट केलाच नाही, पकडलाच नाहीये. 2 धावा मिळत आहेत. समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि अशोक पाटील धावा हव्यात 11. इथून कोण जिंकणार? शिरडून 40+ की आगासन 40+? दोन्ही संघ मात्र मैदानावर संघर्ष करतायत. दोन्ही संघ मात्र स्वप्न पाहतायत. स्वप्न मात्र एकाच खरं होणार आहे. पुणे गोलंदाजी मार्फत तानाजी राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकच 10 मिनिटाची ते चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. रामनाथ आहे, गुड थ्रो. काय फेकी केली रामनाथने. आता समीकरण बदलतंय. अशोक पाटील येणारे 4 चेंडू 10ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बघा व्यासपीठावर भरपूर मान्यवर बसले आहेत, ते देखील थोडंसं टेन्शनमध्ये पाहतायत, सामना एन्जॉय करतायत, पण त्यांना देखील दगदग वाढली थोडीशी त्यांच्या हृदयाची. कारण इथून सामना जिंकणार कोण? आपण पहिले तर आगासन 40+ की शिरडून 40+? स्वप्न मात्र अशोक पाटील आपण तर एकच आहे. एकाच कोणाचं तरी स्वप्न खरं ठरणार आहे. संघ 2 मैदानावर खेळत आहेत, स्वप्न एकाच खरं होणार आहे. तानाजी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. सुनील चांगला चेंडू होता. या बेला बॅकफुट गेला, पंच केला. या बेला कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय, जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. आता समीकरण अशोक पाटील थोडंसं बदललंय. नित्यंत गरज आहे आता. येणारे 3 चेंडू 9 धावेची गरज आहे. तानाजी काय गोलंदाजी करतोय. षटकार मारा वाच लागणार आहे. खरं बाळारामकडे ती ताकद, ती गुणवत्ता आहे. मॅच अजून संपली नाहीये. तानाजी गोलंदाजी मार्कवर टाकला. बाळाराम फुलटॉस होता. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये पाठवून दिला चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र आपण बघितलं तर येणारे आता 2 चेंडू धावा हव्यात. अशोक पाटील जर विचार केला तर आता 7 म्हणजे षटकार किंवा चौकारांच्या भाषेत म्हणायचं झालं तर एक चौकार आणि 3 धावा धावून काढाव्या लागणार आहेत. बाराम सारखा बॅटर असताना देखील आता मात्र थोडासा विजय दूर होत चाललाय. खरं बिंदास सारखा बॅटर धावबाद झाला, तिथेच मात्र सामन्याला घरघर लागली, नजर लागली. येणारे 2 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. कोण जिंकणार इथून? शिरडून 40+ की आपण बोलले तर आगासन 40+? अशोक पाटील प्रथम बॅटिंग करताना 42 केल्या आहेत, त्या देखील आता मोठ्या वाटायला लागल्या आहेत. गत वर्षीचा रनरअप आगासन संघ आता काय करतो पाहायचंय. तानाजी हा चेंडू फटका लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झाले चूक आणि इथे काय होतं पाहायचंय. पंचांचा इशारा येतोय. सचिन अंपायरचा षटकार. आणि विकेटला महत्व नाहीये. 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. अशोक पाटील आम्ही मगाशीच म्हणालो होतो की बाराम बेडेकरकडे ती ताकद, ती गुणवत्ता आहे. गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. 1 मिनिट जरा डगआउट मधून कोणी बोल नका, कारण का गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. इथून खेळाडू हारत नाही तर अशोक पाटील गाव हारतो. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. मॅच आवडल्याचं तर जरा जोरदार टाळ्या होऊ द्या मॅच साठी. व्हॉट अ मॅच. अशोक पाटील सागाव 40+ मध्ये सर्व सामने जबरदस्त झालेत.
कोणी जिंको कोणी हारो, फक्त क्रिकेटचा विजय होणार आहे. आता बघितलं तर थोडासा आराम, जलपान पितो आपण, तर जलपान ग्रहण करतोय, पाणी पितोय, ताजा तवाना होतोय, थोडासा थकान दूर करतोय आणि पाहायचं तर इथून नाही अशोक पाटील तानाजीचा चेंडू चांगला होता पण मिड विकेटला चूक केली क्षेत्ररक्षकाने, त्याच्या हातातून झेल सुटला आणि तो षटकाराला गोलंदाज काय करणार आहे. गोलंदाजाने चेंडू चांगला फेकला होता. आता एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. सचिन चिकनकर एक चेंडू मध्ये 6 धावा मारता येतात पण एक चेंडू मध्ये 1 धाव करता येत नाहीये. जयेंद्र बघा डोळे बंद करून राहिलाय, कारण जयेंद्रला माहिती असे सामने बघायचे म्हणजे बीपी वाढते, टेन्शन येतं, त्यामुळे तो पाहत नाहीये. पण नाही पहा, आम्ही नेहमी सांगतो की चेंडू किती असू दे, 1 धाव 1 चेंडू असू दे किंवा एका चेंडू मध्ये 6 धाव असू दे, सामने पाहत राहायचंय. आणि काय जबरदस्त मॅच जी प्रेक्षकांना पाहिजे ती मॅच झाली. क्षेत्ररक्षकाने चूक केली, मिड विकेटला झेल सुटला आणि त्याच्या आपण तर सीमारेषा पार चेंडू गेला. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. तानाजी गोलंदाजी मार्कवर पाहिजे. 12 आता काय करतो, इथून मोठा फटका मारतो की सिंगल घेतो. हा चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. इथून मात्र सामना विजय होतो. आगासन पोटी प्लस संघ विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतलेल्या शिरडून संघाला आम्ही धन्यवाद देतोय. खरं का अशोक पाटील मगाशीच सांगितलं तुम्ही उपविजेता संघ होता पण तो संघ मात्र मैदानात सोडायला तयार नाहीये आणि या सामन्याचा मार्द मॅच आम्ही लगेच घोषित करणार आहोत. तर या सामन्याचा मार्द मॅच अशोक पाटील आम्हाला सांगतील काय मॅच झाली. जबरदस्त मॅच. तर या सामन्याचा मार्द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय तो ठरतोय. आपण तर आराम ठेवतोय या सामन्याचा मार्द मॅच. तर उद्योजक बंडू म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूला मॅन ऑफ द ट्रॉफी द्यायची. नितीन काळन काय मॅच झाली. आम्ही मगाशीच म्हणत होतो की 12 मे तोपर्यंत आशा असणार आहे पण शिरडून संघ देखील खूप चांगला खेळ खेळला. हार्ड लक कैलास, जिथे झेल सुटला तिथे षटकार गेला.